नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पिरियडिक टेबलच्या ह्या सिरीजमध्ये। आणि आजच्या ह्या पिरियडिक टेबलच्या सिरीजमध्ये आपण इलेमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं ग्रुप वाईज आपण ते डिस्कस करणार आहेत। ग्रुप वाईज एस आणि पी ब्लॉकसाठी आणि पिरियड वाईज डी आणि एफ ब्लॉकसाठी। ठीक आहे, तर कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा। आणि ज्यावेळेस तुम्ही जनरल कॉन्फिगरेशन प्रेडिक्ट करू शकता तर तुम्ही कुठल्याही इलेमेंटची केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिॲक्टिव्हिटीज एकदम इझिली फाइंड आउट करू शकता। ठीक आहे, एकदम सोपा आहे, काही घाबरण्याचं कारण नाही। परंतु हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला समजून घ्यायचा असेल तर पिरियडिक टेबल ड्रॉ कसा करायचा, त्याच्यामधले इलेमेंट्स लक्षात कशी ठेवायची, त्यामध्ये इलेमेंट्सचा पिरियडिक टेबलशी आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची काय रिलेशन आहे हे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असावेत। आणि पिरियडिक टेबल लर्न कसा करायचा त्याची ट्रिकही तुम्हाला माहिती असावी। जर हे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहिले हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल। जर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ पाहत असाल तर मात्र तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी थोड्याशा डिफिकल्टीज येतील। ठीक आहे, हा तुम्हाला जर पूर्वीपासून त्याचं नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ पण पाहू शकता। पण मी रेफर करेल तुम्हाला की हा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी इलेमेंटची पोझिशन कशी फाइंड आउट केली जाते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं, त्यानंतर तुमचे पिरियडिक टेबलमधले इलेमेंट मेमराइज कसे करायचे हे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असावे। ठीक आहे, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं टार्गेट असेल जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुपचं आणि पिरियडचं कसं करायचं। तर हा तुमच्यासमोर मी पिरियडिक टेबल ड्रॉ करून ठेवलेला आहे। कसा ड्रॉ करायचा आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही चेक करा। ठीक आहे, आता हा जो पिरियडिक टेबल आहे आपल्याला माहिती आहे की हा पूर्ण पिरियडिक टेबल त्याच्यामध्ये टोटल ग्रुप्स आणि पिरियड्स आपण जर पाहिले तर ग्रुप्स आहेत 18 आणि पिरियड्स आहेत 7। ओके, आणि ह्या ग्रुपचे नंबर्स आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऑन टू अप टू 18 ग्रुप। ठीक आहे, परंतु कॉम्पिटिटिव्ह मध्ये कधी कधी कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला ग्रुपचा डायरेक्टली नंबर देण्याच्या ऐवजी त्याचं रोमन नंबर्स तुम्हाला दिली जातील किंवा विचारले जातील। ओके, मग त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की ग्रुपला जशी ही नंबर्स आहेत, जसं की मी इथे 1 to 18 जर मेन्शन केले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18। तर हे 18 ग्रुप आहे, हे आपल्याला माहिती आहे, चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्यापैकी पहिला आणि दुसरा ग्रुपचा मिळून एस ब्लॉक होतो। 3 ते 12 नंबरचे हे जे 10 ग्रुप्स आहेत त्यांचा डी ब्लॉक होतो। 13 पासून ते 18 नंबरचे हे जे 6 ग्रुप्स आहेत त्यांचा पी ब्लॉक होतो। आणि डी ब्लॉक मध्येच इथे लॅन्थॅनम आणि ॲक्टिनम नावाचे दोन इलेमेंट आहेत। लॅन्थॅनम सारखे 14 इलेमेंट आपण सेपरेट लिहितो आणि ॲक्टिनम सारखे 14 इलेमेंट सेपरेट लिहितो। ओके, याला लॅन्थॅनॉइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज आहे। हा 6 आणि 7 नंबरच्या पिरियडचा पार्ट पण सेपरेट आपलं स्टडी कन्व्हिनियंट होण्यासाठी आपण लिहितो, त्याला आपण एफ ब्लॉक म्हणतो। तर हे नॉलेज ऑलरेडी आपल्याकडे आहे। आता आपल्याला अजून काय माहिती करून घ्यायचं आहे की आपल्याला जर सपोज क्वेश्चन विचारला की पी ब्लॉक कुठे आहे तर तुम्ही सांगू शकता पी ब्लॉक पिरियडिक टेबलच्या एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला आहे। ओके, आणि लेफ्ट हँड साईडला तो कुठे एक्झॅक्टली तर 13 पासून तर 18 नंबरच्या ग्रुपमध्ये हा जो आहे तो आहे पी ब्लॉक। ओके, 13 पासून तर 18 नंबरच्या ग्रुपमध्ये। पण तुम्हाला ह्या 13 ते 18च्या ऐवजी तिथं रोमन नंबर्स विचारले असतील तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नये, म्हणून तुम्हाला ग्रुपची रोमन नंबर्स पण लक्षात ठेवायचे आहे। ग्रुप्सची रोमन नंबर्स कसे आहेत पहा। पहिला जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं फर्स्ट ए, दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं सेकंड ए। नंतर इथे 13 नंबरचा जो आहे तो थर्ड ए, देन फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, आणि हा 17 नंबरचा जो आहे तो 7 ए त्याला म्हणतो। आणि 18 नंबरच्या ग्रुपला आपण 0 ग्रुप। ठीक आहे, तसंच हा जो डी ब्लॉकचा 10 ग्रुपचा पार्ट आहे सुरू होतो थर्ड बी पासून। इथे सेकंड ए संपल्यावरती थर्ड बी, नंतर फोर्थ बी, सिक्स्थ बी, 7th बी आणि 8 बी जो आहे तो हा तिघांचा मिळून बनलेला आहे। ठीक आहे, सेकंड ए, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, इथं 6 एक राहिला माझ्याकडून 6, त्यानंतर 7, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, 7th बी। आणि 8 नंबरचा ग्रुप जो आहे तो ह्या 3 ग्रुपचा मिळून बनतो 8 9 आणि 10। त्याला फक्त म्हटलं जातं ग्रुप नंबर 8। एक किंवा बी त्याला म्हटलं जात नाही, त्याला म्हटलं जातं ग्रुप नंबर 8। मग ग्रुप नंबर 8 मध्ये पिरियडिक टेबल मध्ये किती ग्रुप इन्व्हॉल्व होतात, 8 9 आणि 10 हे 3 ग्रुप इन्व्हॉल्व होतात। तर हे बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे।
कशासाठी? जर कॉम्पिटेटिव्हला तुम्हाला नंबर्सच्या ऐवजी, ग्रुपच्या नंबर्सच्या ऐवजी हे सिम्बॉल्स दिले, म्हणजे रोमन नंबर्स जर दिली तर तुमचं कन्फ्युजन होऊन जाऊ नये म्हणून तुम्ही नंबर्स सोबत हे पण लक्षात ठेवायचे, रोमन नंबर्स. ठीक आहे. मग तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर द 5th A ग्रुप, हो नाही, असं जर क्वेश्चन असेल, ऑप्शन्स असतील तुमच्या समोर, पण तुम्हाला 5th A ग्रुप कुठे आहे तेच जर माहिती नसेल तर गफलत होऊन जाईल, हो नाही, तुम्हाला अटेंड करता येणार नाही. हा तुम्हाला सांगितलं असतं की 15 नंबरच्या ग्रुपचं जनरल कॉन्फिगरेशन तर तुम्ही करू शकता, 15 नंबरचा ग्रुप आपल्याला माहिती आहे, पण त्या 15 नंबरच्या ग्रुपलाच काय म्हटलं जातं? 5th A ग्रुप म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काही काही ग्रुप्स असे आहेत की त्यांना कॉमन नेम्स पण आहेत, ओके. जसं की पहिला जो ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप, त्याला आपण काय नाव देतो बरं? फर्स्ट ग्रुपला आपण नाव देतो अल्कली मेटल्स. जो दुसरा ग्रुप आहे, सेकंड नंबरचा ग्रुप, त्याला आपण म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल. हे तर तुम्ही 10वीला शिकलेलाच आहात, ओके. त्यानंतर जो 18th नंबरचा ग्रुप आहे त्यालाही आपण इनर्ट गॅसेस म्हणतो, झिरो ग्रुप फिलामेंट्स म्हणतो, किंवा त्याला अजून एक नाव आहे, ओके. तर हे नाव तुम्हाला अननोन आहे, ते नाव तुम्ही नोट करून घ्या. मी 15 पासून सुरुवात करतो. 15th नंबरच्या ग्रुपला काय नाव आहे हे तुम्हाला माहिती नसावं, कारण की 10वी पर्यंत कुठेही तुम्हाला त्याचा उल्लेख आलेला नाही. त्याला म्हटलं जातं निक्टोजन्स. 15th नंबर ग्रुप, ओके, किंवा 5th A ग्रुप, किंवा तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं निक्टोजनचं कॉन्फिगरेशन काय, तुम्हाला माहिती पाहिजे निक्टोजन्स आर नथिंग बट दी 15th ग्रुप फिलामेंट्स. ठीक आहे. तसंच जो 16th नंबरचा ग्रुप आहे त्याचा रोमन नंबर जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो 16th ग्रुप इज नथिंग बट द 6th A ग्रुप. ठीक आहे. मग 6th A ग्रुप जो आहे त्यालाही कॉमन नाव आहे, त्याला म्हटलं जातं चाल्कोजन्स. ठीक आहे. आणि त्यानंतर जो 17th नंबरचा ग्रुप आहे तो तर वेल नोन आहे आपल्या सगळ्यांना. 17th नंबरच्या ग्रुपला आपण म्हणतो हॅलोजन्स, ओके. आणि जो 18th नंबरचा ग्रुप आहे इनर्ट गॅसेस नावाने आपल्याला माहिती आहे, किंवा त्याला नोबल गॅसेस आपण म्हणतो, किंवा झिरो ग्रुप फिलामेंट म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला जे माहिती नाही ते नाव इथं लक्षात ठेवा, ते आहे एरोजन्स. त्याला एरोजन्स म्हटलं जातं. ठीक आहे. तर काही कॉम्पिटेटिव्ह मध्ये असे प्रश्न तुम्हाला जर विचारले तर तुम्हाला हे अल्टरनेटिव्ह नावं पण माहिती असणं गरजेचं. ठीक आहे. पटकन तुम्ही नोट करून घ्या की जेणेकरून आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे जाऊ. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा, हा जो पूर्ण पिरियडिक टेबल आहे तो 4 क्लासेस मध्ये क्लासिफाय झालेला आहे. त्यापैकी एक आहे एस ब्लॉक, जो तुम्हाला भेटेल फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मिळून. ठीक आहे. दुसरा जो आहे तो आहे पी ब्लॉक, जो भेटेल तुम्हाला 13th नंबरच्या ग्रुप पासून तर 18th नंबरच्या ग्रुप पर्यंत. ठीक आहे. नंतर जो आहे डी ब्लॉक 3 ते 12 ह्या ग्रुप मध्ये तुम्हाला जो भेटेल डी ब्लॉक. थर्ड ग्रुप टू 12th नंबर ग्रुप. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात ठेवा की एस ब्लॉकचा स्टडी करत असताना ग्रुप वाईज स्टडी करतो आपण. फर्स्ट ग्रुपचा सेपरेट स्टडी, सेकंड ग्रुपचा सेपरेट स्टडी. टी ब्लॉकचा स्टडी करत असताना पण 13 ग्रुपचा सेपरेट स्टडी, 14 ग्रुपचा सेपरेट स्टडी, 15 ग्रुपचा सेपरेट स्टडी, असा ग्रुप वाईज स्टडी असतो. पण डी ब्लॉक ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये 10 ग्रुप आहे, तर 10 ग्रुप सेपरेट स्टडी न करता आपण हे पिरियड वाईज स्टडी करतो. 10 एलिमेंटचा ग्रुप बनवतो, त्यांना आपण सिरीज म्हणतो. म्हणजे हा जो डी ब्लॉक आहे तो 4 सिरीज मध्ये क्लासिफाय झालेला आहे. ओके. त्यापैकी पहिली सिरीज जी आहे ती किती नंबरच्या पिरियड मध्ये असेल पहा. आणि इथं फर्स्ट नंबरचा पिरियड, सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर, फिफ्थ नंबर, सिक्स्थ नंबर आणि 7th नंबर. तर डी ब्लॉकची पहिली सिरीज जी आहे ती 4th पिरियड मध्ये असते. 4th पिरियड मध्ये फर्स्ट सिरीज. त्यानंतर 5th नंबरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये सेकंड सिरीज, 6th नंबरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये थर्ड सिरीज, आणि 7th नंबरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये 4th सिरीज. आणि ह्या सिरीजला वेगवेगळी नावं आहेत, तुमच्या स्क्रीनमध्ये दिसते ते सर्व. ओके, दिसते. ह्या प्रत्येक सिरीजला वेगवेगळी नावं आहेत. ही नावं आपल्याला जनरल कॉन्फिगरेशन नंतर समजेल की त्यांना काय म्हटलं जातं. 4th पिरियडला थ्रेडिंग ट्रान्झिशन सिरीज म्हणायचं. तुम्ही नोट करून घ्या आता, नंतर तुम्हाला ते समजेल. 4th नंबरच्या पिरियडला तिथं जागा नाही आता पुढे, म्हणून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा. 4th पिरियड इज कॉल्ड एज 3D ट्रान्झिशन सिरीज. 5th नंबर पिरियड इज द
4D ट्रान्झिशन सिरीज. 6 नंबर पिरियड जेवढी इलामेंट आहे त्याच्यामध्ये त्याला म्हटलं जातं 5D ट्रान्झिशन सिरीज. आणि 7 नंबरच्या पिरियड मधले जे इलामेंट आहे त्याला म्हटलं जातं 6D ट्रान्झिशन सिरीज. मग हे 3D 4D 5D 6D ही का नाव आली हे आपण कॉन्फिगरेशन पाहिल्यावरती समजून घेऊ. ठीक आहे, आता फक्त तुमच्या ॲज अ नोट्स म्हणून घेते. आणि सगळ्यात शेवटचा क्लास जो आहे तो आहे एफ ब्लॉक. एफ ब्लॉक जो आहे तो 3rd नंबरच्या ग्रुपमध्येच आहे. फक्त तो जो आहे तो 3rd नंबरच्या ग्रुपमध्येच प्रेझेंट आहे. इथे लॅन्थनमचे 14 इलामेंट, ओके, हे सेपरेटली स्टडीला कन्व्हिनियंट होण्यासाठी, आणि ॲक्टिनमचे 14 इलामेंट सेम प्रॉपर्टीज असणार आहे. पुढे स्टडीसाठी कन्व्हिनियंट होण्यासाठी आपण सेपरेट सिरीज बनवली, ॲक्टिनॉइड सिरीज आणि लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज. म्हणजे याचेही 2 सिरीज आहेत. एकाला म्हटलं जातं लॅन्थेनॉइड्स आणि एकाला म्हटलं जातं ॲक्टिनॉइड्स. लॅन्थेनॉइड्स किती नंबरच्या पिरियडमध्ये आहे तर तुम्ही सांगणार ते आहे 6 नंबरच्या पिरियडमध्ये. आणि ॲक्टिनॉइड्स जे आहे ते किती नंबरच्या पिरियडमध्ये आहे तर तुम्ही सांगणार तो 7 नंबरच्या पिरियडमध्ये. यांना पण सिरीजला नाव आहे. 6 नंबरच्या पिरियडमध्ये असणारी जी काही लॅन्थेनॉइडची सिरीज आहे त्याला 4F ट्रान्झिशन सिरीज म्हटलं जातं. आणि ॲक्टिनॉइडची जी सिरीज आहे त्याला 5F ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन सिरीज म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचे नावं तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवा. फर्स्ट सिरीज जी आहे डी ब्लॉक मधली तिला म्हटलं जातं 3D ट्रान्झिशन सिरीज. हे आता मला आठवते पटपट म्हणून मी तुम्हाला सांगतो. MCQ साठी विचारले तर तुम्ही लक्षात ठेवा. सेकंड नंबरची सिरीज जी आहे त्याला 4D ट्रान्झिशन सिरीज म्हणा डी ब्लॉक मध्ये. 3rd नंबरची जी सिरीज आहे 3rd नंबरची सिरीज म्हणजे 6 नंबरच्या पिरियडमध्ये असणारी त्याला 5D ट्रान्झिशन सिरीज म्हणा. आणि शेवटी जी 4th नंबरची सिरीज आहे की जी 7th नंबरच्या पिरियडमध्ये पाहायला भेटेल त्याला तुम्हाला 6D ट्रान्झिशन सिरीज नाव द्यायचं. ठीक आहे, आणि एफ ब्लॉकमध्ये ज्या 2 सिरीज आहेत त्यापैकी पहिली जी सिरीज आहे लॅन्थेनॉइड त्याला म्हणताना 4F ट्रान्झिशन सिरीज म्हणा, 4F ट्रान्झिशन सिरीज. आणि ॲक्टिनॉइडची जी सिरीज आहे त्याला 5F ट्रान्झिशन सिरीज म्हणा. हे आता मी जे बोलतोय ते नोट करा. बघ नाही, हे का म्हटलं जातं हे आपल्याला कॉन्फिगरेशन पाहिल्यावरती म्हणजे जनरल कॉन्फिगरेशन ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की त्यांना तशी नावं का दिली जातात. ठीक आहे, मी सांगताना काहीतरी मिस्टेक केली मे बी. जी एफ ब्लॉक मधले जे 2 सिरीज आहे लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज त्याला 4F ट्रान्झिशन सिरीज मे बी मी म्हटलं असेल, पण ट्रान्झिशन सिरीज नाही तर त्याला इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणायचं. कारण की इथे जे मेटल्स आहेत सगळेचे सगळे ते इनर ट्रान्झिशन मेटल्स आहेत. बरोबर आहे, म्हणजे जसे याला 3D ट्रान्झिशन सिरीज, 4D ट्रान्झिशन सिरीज, 5D ट्रान्झिशन सिरीज आणि 6D ट्रान्झिशन सिरीज मी म्हटलं तसं या 2 सिरीजला 4F इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणा आणि 5F इनर ट्रान्झिशन सिरीज. ठीक आहे, तर हा एक बेसिक पार्ट आहे जो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे की याच्यामध्ये शॉर्टेस्ट पिरियड कोणता आहे, शॉर्ट्स पिरियड कोणते आहे, लॉंगेस्ट पिरियड कोणता आहे, लॉंग पिरियड्स कोणते आहेत आणि इनकम्प्लीट पिरियड कोणता आहे. तर पहिला जो पिरियड आहे तो शॉर्टेस्ट पिरियड आहे की ज्याच्यामध्ये 2च फिलामेंट पाहायला भेटतील तुम्हाला पहिल्या प्लेसला आणि शेवटच्या प्लेसला. दुसरा आणि तिसऱ्या ह्या दोघांमध्ये पण सारखेच फिलामेंट आहे 8 प्रत्येकामध्ये. हो की नाही, मग ह्या दोघांनाही आपण शॉर्ट पिरियड म्हणतो. 3 आणि 2 आणि 3 नंबरचा. हे जे 4, 5, 6 आणि 7 हे जे डी ब्लॉकच्या पिरियडमध्ये येणारे सिरीज आहे किंवा एस ब्लॉक टी ब्लॉक पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो. त्याच्यामध्ये 4 नंबरमध्ये 18 इलामेंट आहे, 5th नंबरमध्ये पण 18 इलामेंट आहे. ह्या दोघांमध्ये पण 18 इलामेंट आहे. काउंट करू शकता तुम्ही. या दोघांमध्ये पण 18 इलामेंट आहे. ह्यांना म्हटलं जातं, यांच्यामध्ये 8 आहे आणि याच्यामध्ये 2 आहे. तर ह्या दोघांना म्हटलं जातं लॉंग पिरियड्स. हा जो 6 नंबरचा पिरियड आहे त्याच्यामध्ये हे 18 इलामेंट तर आहे, पण लॅन्थेनॉइडचे 14 इलामेंट पण काउंट केले जातात तिथेच, म्हणजे त्याच्यामध्ये टोटल 32 इलामेंट्स येतात. हा लॉंगेस्ट पिरियड आहे. आणि 7 नंबरचा जो इलामेंट 7 नंबरचा जो पिरियड आहे तो इनकम्प्लीट पिरियड आहे. त्यातले इलामेंट डिस्कवर्ड होणं बाकी आहे आणि जरी झालेलं असेल तरी तुम्हाला सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही त्याला 7 नंबरच्या पिरियडला इनकम्प्लीट पिरियड म्हणायचं आहे. कदाचित तिकडचा पार्ट तुम्हाला दिसत नसेल, पण मी सांगतो तसं नोट करा. फर्स्ट नंबरचा पिरियड जो आहे त्याच्यात अगोदर 2 इलामेंट लिहा, त्याला म्हणा शॉर्टेस्ट पिरियड. सेकंड अँड थर्ड आर दी शॉर्ट पिरियड. देन 4th, 5th आर दी लॉंग पिरियड. 6th इज द लॉंगेस्ट पिरियड and 7th is the incomplete period.
लक्षात आलं. मग असे क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह मध्ये विचारले, विच इज द लॉंगेस्ट पिरियड, विच इज द शॉर्टेस्ट पिरियड, हो नाही. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, पण विचारलेच तर आपण तयार असणं गरजेचं आहे, त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. तर हा आहे तुमचा पूर्ण पिरियॉडिक टेबल. या पूर्ण पिरियॉडिक टेबल मधले इलामेंटही आपण मेमराईज केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असावा, हो की नाही. इलामेंट कशी पाठ करायची, काही सेंटेन्सेस मी बनवून दिलेले आहे. त्या सेंटेन्सला तुम्ही जर मगअप केलं, लक्षात ठेवलं, एका वाक्यामध्ये सेंटेन्स म्हणजे एक वाक्य आहे, ते एक वाक्य एकदम फनी टाईप मी केलेलं आहे, एकदम इझिली लक्षात राहील. त्या वाक्यानुसार तुम्हाला काय करायचे, लेटर्स बनवायचे आहेत आणि त्यांना त्या इलामेंटचे सिम्बॉल्स म्हणून कन्सिडर करायचे. ठीक आहे. आता आय होप तुम्ही ते पाहिलेलं असावं. आता जर तुम्ही ते पाहिलेलं असेल तर आपल्याला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला जायचं आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणं पण गरजेचं आहे, त्यासाठी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, बघ नाही. तो ह्या सिरीजमध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे पिरियॉडिक टेबलच्या, कारण की तो ह्या सिरीजचा पार्ट नाही आहे, तर तो ॲटॉमिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. पण मी सेपरेट व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, कारण की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉन्फिगरेशनच न आल्यामुळे ती केमिस्ट्रीच समजत नाही आणि मग ते होऊ नये म्हणून मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या ग्रुपवरती मी पोस्टही करणार आहे, तो केलेला पण असेल. तो व्हिडिओ तुम्ही पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं ते समजून घ्या. ते जर समजलं तर तुम्हाला जनरल कॉन्फिगरेशन एकदम इझिली समजेल. ठीक आहे. मग आता जर तुम्ही कॉन्फिगरेशन येत नसेल, आता हा पार्ट तुम्हाला माहिती होता, याच्यामध्ये काही विशेष काही सांगितलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असं नाही, पण काही रोमन नंबर्स मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलेले आहे, ते बरेचसे विद्यार्थी दुर्लक्षित करतात म्हणून. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं आहे काय, जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नसेल तर हा व्हिडिओ पॉज करा, हो की नाही. बॅक या, बॅक आल्यानंतर व्हिडिओ जिथं आपण पॉज केलेला आहे तिथून पुढे तुमचा कंटिन्यू होणार आहे. माझा अजून एक व्हिडिओ आहे, हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तो व्हिडिओ तुम्ही पहा, हो नाही. 30 ते 40 मिनिटांचा तो व्हिडिओ आहे, एवढा नसेल पण आहे तो व्हिडिओ, छोटासा अर्धा तासाचा बनवलेला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेलमध्ये, सबशेलमध्ये आणि ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ पहा, कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं ते समजून घ्या आणि जर ते येत असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू करा. समज नाही, पण माझी अशी अपेक्षा असेल की तुम्ही ते सगळं केलेलं असेल आणि म्हणून आता हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत असेल. ठीक आहे. तर आता आपलं मेन टार्गेट आहे ह्या लेक्चरचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. ठीक आहे. पूर्ण बोर्ड कव्हर झालंय तुमच्या स्क्रीनमध्ये. ठीक आहे, झालंय ऑलमोस्ट. काही काही पार्ट मिसिंग आहे पण समजून घ्या. बोर्ड खूप मोठा नसल्यामुळे आपल्याला लिमिटेशन्स येतात लिहिताना, परंतु मी सांगत असताना तुम्ही ते नोट करून द्यायचं. आता इकडचा पार्ट मी रफ करून टाकतो, कारण की आपल्याला इकडे आता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी लिहायची आहे हे समजून घ्यायचं. ठीक आहे. तर आता तुम्ही हे समजून घेण्यासाठी जी त्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची आयडिया मी तुम्हाला दिली होती, अबाउ प्रिन्सिपलची डायग्रॅम, ती समोर ठेवायची आणि ती समोर ठेवून तुम्ही मी जे सांगेल त्याप्रमाणे करायचं. ठीक आहे. आता आपण जनरल कॉन्फिगरेशन पाहणार आहोत आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आजच पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता तुम्ही ऑलरेडी पूर्वी काही इलामेंटचं कॉन्फिगरेशन केलं पण असेल, पण आता तुम्हाला काय करायचं आहे, नव्याने पेज घ्यायचं आहे, जे इलामेंट मी सांगेल त्यांची कॉन्फिगरेशन लिहायची आहे विथ द हेल्प ऑफ अबाउ प्रिन्सिपल. ठीक आहे. ती डायग्राम तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. ओके. मग आता पहा, फर्स्ट ग्रुप बद्दल आपण डिस्कशन. फर्स्ट ग्रुप इलामेंट म्हणजे कोणते, तर अल्कली मेटल्स, हो का नाही. मग हे जे अल्कली मेटल्स आहेत पहिले ग्रुप, त्याच्यामध्ये एक अजून एक पॉईंट एक्स्ट्रा सांगायचं राहून गेला, तो म्हणजे असा की हा जो अल्कली मेटल्सचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पहिल्या प्लेसला जो हायड्रोजन येतो, ओके, ते इलामेंट कोणते आहेत पहा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. तर हे 7 इलामेंट आहेत ग्रुप नंबर फर्स्टला. दिसतंय सर्वांना, हे 7 इलामेंट आहे ग्रुप नंबर फर्स्ट मध्ये. पण त्याच्यामध्ये हायड्रोजन जो आहे त्याला आपण अल्कली मेटल म्हणून कन्सिडर करत नाही. ओके. आपण तिथं प्लेस करतो त्याला, परंतु काही काही टेबलमध्ये त्याची एक सेपरेट पोझिशन दिलेली आहे हायड्रोजनची इथे. ओके. मग हायड्रोजन बाकीच्या अल्कली मेटलपेक्षा वेगळा का आहे, तर त्याच्या नेचरमुळे, त्याच्या प्रॉपर्टीजमुळे. हायड्रोजन हा गॅस पडतो, नॉन मेटल पडतो, बाकीचे सगळे मेटल्स आहेत, सॉलिड्स आहेत. हो की नाही. मग तिथं प्रॉपर्टीज मॅच होत नाही म्हणून त्याला त्या ग्रुप सोबत लिहू शकत नाही. मग त्याचं कॉन्फिगरेशन हे खूप सिमिलर आहे हॅलोजन सारखं. मग त्याला हॅलोजन सोबत आपण जर लिहिलं तर हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी खूप सारी आहे, पण हायड्रोजनची मात्र तेवढी नाहीये, म्हणून त्याला हॅलोजन सोबतही आपण ठेवू शकत नाही, जरी त्याचं कॉन्फिगरेशन इनर्ट गॅस सारखं असेल तरी. ओके. म्हणजे जसं हायड्रोजन 1s1 हे कॉन्फिगरेशन येतं, 1s1 त्याने जर एक इलेक्ट्रॉन गेन केलं तर तो कोणासारखा होतो, हेलियम सारखा होतो. मग तसे हॅलोजन्स पण आहेत ना, हॅलोजन्सच्या पण लास्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत
हो की नाही. आणि त्यांनी जर एक इलेक्ट्रॉन गेन केलं तर ते इनर्ट गॅस सारखे होतात. तसंच हायड्रोजनने पण एक इलेक्ट्रॉन गेन केलं तर इनर्ट गॅस सारखं होतं. म्हणजे ही प्रॉपर्टी त्यांची सारखी आहे, कॉन्फिगरेशनची प्रॉपर्टी, इलेक्ट्रॉन गेन करण्याची प्रॉपर्टी. परंतु ते खूप रिॲक्टिव्ह आहेत. कोण? हॅलोजन्स खूप रिॲक्टिव्ह आहेत. हायड्रोजन तेवढा रिॲक्टिव्ह नाही. म्हणून आपण त्याच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये पण डिफरन्स येत असल्या कारणाने हॅलोजन सोबत पण आपण पूट करत नाही, तर त्याला सेपरेट एक प्लेस देतो पिरियॉडिक टेबलमध्ये, ती म्हणजे टॉप ऑफ दी पिरियॉडिक टेबल. हो की नाही. लिहिताना जरी इथं लिहिलं त्याला कन्सिडर करायचं की तो हा टी ब्लॉक एस ब्लॉकचा पार्ट नाही आहे. एस ब्लॉकमध्ये जो अल्कली मेटल आहे त्याचा पार्ट नाही आहे. अल्कली मेटल किती आहे असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगायचे 6 आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. ठीक आहे. तर हे 6 जे अल्कली मेटल्स आहेत त्यांचं आपल्याला जनरल कॉन्फिगरेशन काय असेल, म्हणजे त्या ग्रुपचं जनरल कॉन्फिगरेशन काय असेल आणि त्यांचं आउटर मोस्ट कॉन्फिगरेशन काय असेल ते समजून घ्यायचं. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला पूर्ण कॉन्फिगरेशन येणं खूप गरजेचं आहे. पहा, लिथियम ॲटॉमिक नंबर आहे लिथियमचा 3 आणि तुम्ही त्या अबाव प्रिन्सिपल प्रमाणे जर पाहिलं तर त्याचं कॉन्फिगरेशन येते 1s2 2s1. राईट. ठीक आहे. समोर ती डायग्राम ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल कसं मी जात आहे त्या डायग्रामने एनर्जीच्या सिक्वेन्स प्रमाणे. 2 डायग्राम दिलेले आहेत, तुम्हाला जी सोपी वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही जा. ओके. सो दिस इज द कॉन्फिगरेशन 1s2 2s1 कुणाचं? लिथियमचं, की ज्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. आता कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी नेहमी कशाची गरज पडते? ॲटॉमिक नंबरची. विदाउट नोईंग ॲटॉमिक नंबर यू कॅन नॉट राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजून घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. आणि आपला गैरसमज असतो की ॲटॉमिक नंबर दिले जातील, सगळ्याच इलामेंटचे ॲटॉमिक नंबर प्रत्येक क्वेश्चनमध्ये दिले जातात असं नाही. तर आपल्याला काही ॲटॉमिक नंबर लक्षात पण ठेवावे लागतात. मग ते लक्षात कसे ठेवायचे? इलामेंट तर एवढे सगळे आहे, 118 इलामेंट्स आहे. मग ह्या 118 इलामेंटची ॲटॉमिक नंबर लक्षात कशी ठेवायची? तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ती म्हणजे अशी, ती पण मी फुल्ली सांगितलेली आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये, पण पुन्हा एकदा रिवाइज करतो की हे जे इनर्ट गॅसेस आहे, हे इनर्ट गॅसेसचे काय करायचे? ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे. सगळेचे सगळे इव्हन नंबर्स आहेत, लक्षात राहतील. इथं जो आहे हेलियम, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हा इनकम्प्लीट केलेला आहे. तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2, निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10, आर्गॉनचा आहे 18, क्रिप्टॉनचा आहे 36, झेनॉनचा आहे 54, रेडॉनचा आहे 86 आणि हा जो इथे इलामे देतो त्याचा असतो 180. तर मला असा प्रश्न विचारला, विच इज द न्यूली डिस्कवर्ड इनर्ट गॅस, व्हॉट इज प्रेडिक्ट इट्स ॲटॉमिक नंबर? तर तुम्ही सांगता आलं पाहिजे तो ॲटॉमिक नंबर 118 असणार आहे, जो नवीन इनर्ट गॅस डिस्कवर्ड होणार आहे त्याचा. ओके. तर आता बघा, हे जर 6 इलामेंटची ॲटॉमिक नंबर तुम्ही पाठ केली 2, 10, 18, 34, 54, 86, तर ह्या पूर्ण ग्रुपवरून पिरियॉडिक टेबलचे 2 पार्ट करायचे. एक इलामेंटच्या अगोदर, इनर्ट गॅसच्या अगोदरची इलामेंट आणि इनर्ट गॅसच्या नंतरची इलामेंट. ठीक आहे. मग आता बघा, इनर्ट गॅस हा हेलियम आहे, त्याच्यानंतर कोण आहे? त्याच्यानंतर लिथियम आहे. मग हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. तर आपण पाहिलं पूर्वी की पिरियॉडिक टेबलमध्ये इलामेंटची अरेंजमेंट त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर प्रमाणे केली. मग हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 जर असेल तर लिथियमचा 3 असेल. ओके. सोडियम हा कुणानंतर येतो? निऑन नंतर येतो. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 असेल तर सोडियमचा 11 असेल. हो नाही. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 तर पोटॅशियमचा 19 असेल. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर 36 तर रुबेडियमचा 37 असेल. हो नाही. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर 54 तर सीझियमचा तो 55 असेल. हो नाही. जसं इथं रेडॉनचा ॲटॉमिक नंबर 87 आहे तर फ्रान्सियमचा 87 असेल. ओके. जर तुम्हाला मी इकडची सिरीज दिली 17 नंबरच्या ग्रुपची किंवा मी 15 नंबरच्या ग्रुपची दिली, निट्रोजन्स, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ, आणि तुम्हाला म्हटलं की आर्सेनिकचा ॲटॉमिक नंबर किती, मग तुमच्यासमोर पिरियॉडिक टेबल, मी जसं सांगितलं की पिरियॉडिक टेबल तुम्हाला काढून ठेवायचा असतो कुठल्याही परीक्षेला गेल्यावरती ॲज अ रफ वर्क म्हणून, की जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या क्वेश्चनचे आन्सर्स तिथं भेटून जातात. प्रत्येक वेळेस ड्रॉ करत बसण्याची गरज पडणार नाही. एकदा ड्रॉ करून ठेवायचं रफ वर्क म्हणून आणि त्याच्यावरून प्रेडिक्शन करायची. ठीक आहे. मग तुम्हाला म्हटलं आर्सेनिकचा ॲटॉमिक नंबर किती, तर आर्सेनिक हा क्रिप्टॉनच्या अगोदर आहे. क्रिप्टॉनचा 36 आहे. मग क्रिप्टॉनच्या अगोदरचा किती असेल? 35. याचा किती असेल? 34 आणि याचा किती? 33. हो नाही. म्हणजे तो जो ग्रुप आहे त्या ग्रुप नंतर किती नंबरनी तो इनर्ट गॅस येतो त्याच्यामधून तेवढे सबट्रॅक्ट करायचे. 15 नंबरच्या ग्रुपमध्ये हो नाही, हा जो 36 नंबरचा ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यामधून 3 जर सबट्रॅक्ट केले, 3 ग्रुप जर सबट्रॅक्ट केले तर 36 झाला. 15 नंबरच्या ग्रुपमधला तो इलामेंटचा ॲटॉमिक नंबर. हो नाही. अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही इलामेंट जर दिला
तर त्याचा ॲटॉमिक नंबर प्रेडिक्ट करतात. जसं की मी आता इथं अजून एक सिरीज होता, इथं बोरॉनची सिरीज आहे, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थायलियम. आणि तुम्हाला म्हटलं थायलियमचा ॲटॉमिक नंबर किती, तर थायलियमच्या सिरीजमध्ये येणारा गॅस कोणता, 86 नंबरचा. मग किती ग्रुप सबस्ट्रॅक्ट करा त्याच्यातून, 1 2 3 4 5, म्हणजे याचा किती असेल, 81 नंबर असेल. हो की 81 82 83 84 85 86. तर ह्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी जे कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी ॲटॉमिक नंबर गरजेचं आहे ते तुम्हाला पिरियॉडिक टेबल पाहूनही समजू शकतं. पोझिशनही तुम्हाला काढता येतात. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पोझिशन कशी प्रेडिक्ट करायची, आणि सगळ्याचे सगळी नामे कुठल्या पोझिशनला आहे ते माहिती झालं तर त्यांचा ॲटॉमिक नंबर एकदम इझिली फाइंड आउट करू शकता तुम्ही पिरियॉडिक टेबलवर. हो की नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या अगोदर माहिती पाहिजे. हो की नाही. कोणतं जनरल कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या अगोदर माहिती पाहिजे. जे व्हिडिओज मी पूर्वी केलेले आहेत ते त्यासाठी तुमच्या परफेक्टली अंडरस्टँडिंग तुमचे झालेच पाहिजे, तर तुम्हाला हे समजेल, अदरवाईज समजणार. ठीक आहे. आता मेन मुद्दा आपल्याला काय सांगायचं, जनरल कॉन्फिगरेशन. तर जनरल कॉन्फिगरेशनमध्ये लिथियमचं कॉन्फिगरेशन येते 1:2s. आता आपण काय करणार, हे कॉन्फिगरेशन शॉर्ट करणार. हो का. शॉर्ट करणं म्हणजे काय करणार की इनर्ट गॅस सोबत लिहिणार हे कॉन्फिगरेशन. मग लिथियमच्या जवळपास असणारा इनर्ट गॅस हेलियम आहे. मग हे जे 1:2 इलेक्ट्रॉन आहे हे कोणाचं कॉन्फिगरेशन झालं, हेलियमचं कॉन्फिगरेशन झालं. हेलियमचे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1:2. मग हे जर न लिहिता आपण जर हेलियम लिहिला तर पुढे फक्त काय 2s1. हो की नाही. आता जर मला सोडियमचं कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर सोडियमचं कॉन्फिगरेशन 11 1:2 2s2 2p6 हे अबोव प्रिन्सिपल प्रमाणे लिहित बसायची गरज नाही. त्या सोडियमच्या मधून आर्गॉनचे इलेक्ट्रॉन सबट्रॅक्ट करा, आर्गॉन. हो की नाही. मग आर्गॉनचे 18 इलेक्ट्रॉन गेले, सॉरी निऑन, आर्गॉन नाही निऑन. निऑनचे 10 इलेक्ट्रॉन जर गेले तर सोडियममध्ये 11वा इलेक्ट्रॉन कशामध्ये जाणार आहे, निऑनचा शेवट कोण असेल, 2p असेल. हो की नाही. मग तो जाईल 3s1 मध्ये. हो की नाही. पोटॅशियमचं काय, पोटॅशियमसाठी काय 19 ॲटॉमिक नंबर आहे. त्याच्या अगोदरचा इनर्ट गॅस आहे आर्गॉन. त्याचं कॉन्फिगरेशन काय 4s1. हो की नाही. नंतर कोण आहे रुबेडियम. रुबेडियमचा ॲटॉमिक नंबर किती येणार आहे 36, नंतर 37. आणि कॉन्फिगरेशनसाठी कोण लिहिणार तुम्ही, आर्गॉन. नंतर क्रिप्टॉन 36 इलेक्ट्रॉन गेले, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तो जाईल 5s मध्ये. हो की नाही. ज्या नंबरच्या पिरियडमध्ये आहे नंबर आपण कन्सिडर करा. रुबेडियम नंतर सीझियम आहे. सीझियमचं कॉन्फिगरेशन काय, त्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल 55. सो द कॉन्फिगरेशन इज झेनॉन अँड 6s1. आणि फ्रान्सियमचं काय असेल मग 87. सो झेनॉन नंतर रेडॉन असेल आणि इकडे असेल 7s. हो नाही. तर तुम्हाला हे कॉन्फिगरेशन लिहिता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. थोडंसं फास्ट घेतलं मी कारण की ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये मी ते मुद्दे सांगितलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, त्या सगळ्या कॉन्फिगरेशनचं काय करायचं, कंडेन्सेशन करायचं. काय करायचं, कंडेन्स करायचे. इनर्ट गॅसचे इलेक्ट्रॉन सबट्रॅक्ट करायचे, उरलेले इलेक्ट्रॉन्स फक्त लिहून टाकायचे. हो का नाही. मग तसं जर केलं तर पहिल्या ग्रुपचं असं होईल. दुसऱ्या ग्रुपचा काय होईल बरं, सोडियम नंतर पोटॅशियम जर असेल तर पोटॅशियम, सॉरी सोडियमच्या पुढे कोण आहे इकडे, सोडियमच्या पुढे इकडे कोण येईल पहा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. हो की नाही. मग आता इथे काय होईल पहा, एक इलेक्ट्रॉन वाढेल ना फक्त 11 होते तर इथं लिथियमचे किती होते 2 2s1 होते तर इथं काय होईल 2s2 जाईल. कारण की इथला इनर्ट गॅस तर सेम राहील, फक्त दुसऱ्या केसला आल्यामुळे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये वाढते. याचं कॉन्फिगरेशन काय होईल पहा, लिथियमचं जसं होतं तसं बेरिलियमचं काय होईल, हेलियम 1 2s2. हो का. बेरिलियम नंतर कोण येईल, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं काय निऑन 3s2. मॅग्नेशियम नंतर कोण येईल, कॅल्शियम. कॅल्शियमचं काय आर्गॉन 4s2. कॅल्शियम नंतर कोण येईल, स्ट्रॉन्शियम. त्याचं काय क्रिप्टॉन 5s2. हो का नाही. कॅल्शियम नंतर स्ट्रॉन्शियम. स्ट्रॉन्शियम नंतर कोण येईल, बेरियम. हो नाही. बेरियमसाठी इनर्ट गॅस कोणता असेल तर झेनॉन. त्याचं कॉन्फिगरेशन येईल 6s2. आणि सगळ्यात शेवटी असेल रेडियम. त्याचं कॉन्फिगरेशन असेल रेडॉन 7s. तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप वाईज काय करणार, कॉन्फिगरेशन करा. हो की नाही. मी आता फक्त पहिले 2 ग्रुप करून दिले. तुम्हाला काय करायचे आहे ॲज अ होमवर्क म्हणून 13 पासून तर 18 नंबरच्या ग्रुपचीही अशी जनरल कॉन्फिगरेशन, सॉरी पूर्ण कंडेन्स कॉन्फिगरेशन घ्यायची आहे इनर्ट गॅस विथ रिस्पेक्ट टू इनर्ट गॅस. ठीक आहे. आणि हे कॉन्फिगरेशन लिहिल्यावरती तुम्हाला समजेल या सगळ्यांमध्ये कॉमन आहे S1
आणि या सगळ्यांमध्ये कॉमन आहे H2. दिसतंय ना, S1 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 जेवढी लांबी आहे त्या प्रत्येकाच्या सबशेल मध्ये कॉमननेस आहे. काय आहे? S सबशेल कॉमन आहे, एक एक इलेक्ट्रॉन पण कॉमन आहे. फक्त शेलचा नंबर बदलला, शेलचा नंबर झाला n. ओके, आणि इकडे काय झालंय? S2 कॉमन आहे, फक्त शेलचा नंबर बदलला. शेलच्या नंबरला आपण हे रिप्रेझेंट करतो, म्हणजे NS1 आणि NH2 हे झालं अल्कली मेटल आणि अल्कलाईन अर्थ मेटलचं जनरल कॉन्फिगरेशन. ठीक आहे, लक्षात आलं का? थोडंसं फास्ट झालं. ज्यांना कॉन्फिगरेशन येत असेल त्यांच्यासाठी हे इझी आहे, ज्यांना कॉन्फिगरेशनच येत नाही त्यांच्यासाठी मात्र थोडंसं फास्ट झालं असेल आणि कन्सेप्ट थोड्याशा समजणं बाकी असेल. ठीक आहे, पण आता त्याच्यासाठी पर्याय नाही. मला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण सांगता येणार नाही, कारण की त्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तेच इथं सांगितलं तर मग बोरिंग होईल ज्यांना विद्यार्थ्यांना येतं त्या. म्हणून मी सांगितलं की ज्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते त्यांनी पूर्वीचे व्हिडिओ पहा. ओके, पुन्हा एकदा सांगतो, रिवाइज करतो. पहा, लिथियमचं कॉन्फिगरेशन, आउटर कॉन्फिगरेशन काय आलं पहा, हेलियम आणि 2s1. लिथियम नंतर सोडियम, त्याचं कॉन्फिगरेशन आलं निऑन 3s1. सोडियम नंतर आला पोटॅशियम, त्याचं कॉन्फिगरेशन आलं आर्गॉन 4s1. पोटॅशियम नंतर कोण आलं? रुबेडियम. रुबेडियमच्या अगोदरचा इनर्ट गॅस कोणता? क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचे इलेक्ट्रॉन गेले तर शिल्लक राहतो एक इलेक्ट्रॉन, तो जाईल 5s1 मध्ये. ओके, सीझियमचं कॉन्फिगरेशन काय? सीझियम, त्याच्या अगोदर येणारा इनर्ट गॅस कोणता? झेनॉन. कॉन्फिगरेशन येईल 6s1 आणि सीझियम नंतर फ्रान्सियमचं कॉन्फिगरेशन असेल रेडॉन आणि S7s. फक्त हे कॉन्फिगरेशन तुम्हाला आली पाहिजे. मग आता करायचं काय? इनर्ट गॅस सोडून द्यायचं आणि लास्ट शेल कोणती आहे ती पाहिजे. तर इथं 2 नंबरची शेल, इथं 3 नंबरची शेल, 5 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 6 हे शेल्स बदलले. शेल्सला आपण रिप्रेझेंट करतो n, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, शेल्सला रिप्रेझेंट करतो आपण. आणि त्याच्यानंतर कॉमन आहे सगळ्यांमध्ये S1, म्हणून हे झालं जनरल कॉन्फिगरेशन पहिल्या ग्रुपसाठी. हेच दुसऱ्या ग्रुपसाठी केलं तर काय होईल? लिथियमच्या ऐवजी काय घेतलं मी? दुसऱ्या ग्रुपचं एलिमेंट बेरिलियम, त्याचं कॉन्फिगरेशन काय होईल? हेलियम 2s1 च्या ऐवजी आता इलेक्ट्रॉन किती जातील? 2 जातील. त्याच्याच पुढे आहे ना, ह्याच्याकडे नंबर 3 आहे, त्याचा 4 आहे, याचा लास्ट सबशेल S1 असेल, त्याची S2 असेल. एकदम सोपं. ओके, म्हणजे एका ग्रुपचा आलं तर पुढच्या ग्रुपचा बरोबर प्रेडिक्ट करता येतं. बेरिलियम नंतर पुढे येतं मॅग्नेशियम, निऑन 3s2. मॅग्नेशियम नंतर कॅल्शियम, आर्गॉन 4s2. कॅल्शियम नंतर स्ट्रॉन्शियम, क्रिप्टॉन 5s2. स्ट्रॉन्शियम नंतर बेरियम, झेनॉन 6s2 आणि शेवटी रेडियम रेडॉन 7s2. मग यांच्यामध्ये पण शेड वेगळे आहेत, म्हणजे n ची व्हॅल्यू बदलली, पण कॉमन काय आहे? s आणि 2 सबशेल आणि 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये कॉमन आहे. म्हणजे हे 2 नंबरच्या ग्रुपसाठीचं काय झालं? जनरल कॉन्फिगरेशन. असंच तुम्ही जर 13 नंबरचा ग्रुप घेतला, 13 नंबरचा ग्रुप घेतला तर काय येते पहा. 13 नंबरचा ग्रुप बोरॉनशी आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम हे 5 इलेमेंट आहेत. त्यांचा ॲटॉमिक नंबर सांगता येईल बोरॉन. ओके, याच्या पुढे 10 आहे, हे 5 खरं वजा करा, 5 सबट्रॅक्ट करा, याचा किती असेल? 5. ॲल्युमिनियमचा किती असेल? 18 वजा 5. ठीक आहे. हो नाही, गॅलियमचा किती असेल? 36 मायनस 5 18 मायनस 5 बरोबर आले ॲल्युमिनियमचा. ओके, गॅलियमचं 36 मायनस 5 31. इंडियमचं 54 मायनस 5 49 आणि थॅलियमचं 86 मायनस 5 80. समजले? ज्या ग्रुपमध्ये आहे तिथून पुढे किती ग्रुप आहे तेवढे सबस्ट्रॅक्ट केले इनर्ट गॅसमध्ये, तर त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला. मग आता याचं कॉन्फिगरेशन काय आहे बोरॉनचं? मग आपण असं लिहितो ना 1s2 2s2 2p1. पण ते कंडेन्स केलं तर होईल काय? इनर्ट गॅसच्या रिस्पेक्टिव्हली केलं तर याच्या अगोदर येणारा इनर्ट गॅस म्हणजे हेलियम, म्हणजे हेलियमची इलेक्ट्रॉन काढून टाका, त्याच्याऐवजी लिहा Hp आणि 2s2 2p1. ॲल्युमिनियमचं कॉन्फिगरेशन काय येईल पहा, अबाव प्रिन्सिपल प्रमाणे 1s2 2s2 2p6
3s2 3p1 राईट. मग आता ॲल्युमिनियमच्या अगोदर येणारा इनर्ट गॅस म्हणजे कोणता? निऑन. निऑनचे 10 इलेक्ट्रॉन इथे जातील, त्याला काढून टाका, निऑन घ्या. आणि उरलेले इलेक्ट्रॉन कुठे जातील मग? 3s2 3p1. ओके. तसंच खाली कुठे जाईल मग आता? निऑन नंतर आर्गॉन 4s2 4p1. ओके. आर्गॉन नंतर क्रिप्टॉन 4 नंतर 5s2 5p1. आणि हॅलियमसाठी कोलिन झेनॉन. आणि ग्रुप नंबर असेल 6 पिरियड नंबर असेल 6 म्हणून तो असेल 6s2 6p1. समजलं? हे तुम्ही लिहू शकता की नाही? गॅलियम 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 आणि 4p1. हे अबाव प्रिन्सिपल प्रमाणे होईल. 1s2 2s2 2p6 हे 10, हे 20, हे 30 आणि 21. ठीक आहे. मग आता याचे आउटर शेल जर पाहिजे तर 4 नंबरचे आहे, इनर शेल आहे पेटाचिनरचे, त्याला कन्सिडर करू नका. हो नाही. एवढं कॉन्फिगरेशन कोणाचं झालं तुमचं? 10 आणि हे 8 18 म्हणजे आर्गॉनचं. हो नाही. आणि पुढे कोण गेलं? 4s2 3d10 4p1. आता आपल्याला काय कॉमन ठेवायचं? सबशेल शेल जर आहे 4s2 4p1 तर याच्यामध्ये होईल काय सांगा? याच्यामध्ये होईल काय? एक इलेक्ट्रॉन फक्त पुढच्या ग्रुपमध्ये ऍड होते. नायट्रोजन बोरॉन नंतर पुढे जर बोरॉन नंतर कार्बन जर गेला तर p2 होईल. कार्बन नंतर नायट्रोजन गेला तर p3 होईल. एवढं चेंज करत चालायचं तुम्हाला. हो नाही. त्याच्या खाली जर चेंज करत गेला तर होईल काय? हा नंबर बदल. त्याच्या खाली कोणी कार्बन नंतर क्रिप्टॉन आणि क्रिप्टॉनच्या पुढे काय? 5s2 4d10 आणि 5p1. राईट. ओके. दिसते. मग आता हे जे इनर शेल आहे त्यांना काय कन्सिडर करायचं नाही. आउटर शेल कॉन्फिगरेशनसाठी महत्त्वाचे आहे, जनरल कॉन्फिगरेशनसाठी. ओके. मग ह्या सगळ्यांचं कॉन्फिगरेशन तुम्ही पाहिलं तर इथं शेवटी तुम्हाला काय लिहायचं माहिती का? n फक्त बदलेल, s आणि p कॉमन राहील. हो का नाही? s आणि p सगळ्यांमध्ये काय राहील? कॉमन. इथं 3s2 3p1, इथं 4s2 4p1, 5s2 5p1, इथं 6s2 6p1. हो का नाही? हा नंबर बदलेल. n मध्ये आपण s आणि p कॉमन असेल. s मध्ये 2 इलेक्ट्रॉन पण कॉमन आहे, 3s2 4s2 5s2. फक्त p मध्ये पण एक इलेक्ट्रॉन कॉमन आला, 3p1 2p1 4p1 5p1 6p1. हो का नाही? तर हे झालं जनरल कॉन्फिगरेशन गुणासाठी 13 नंबरच्या ग्रुपसाठी. असंच आता तुम्हाला होमवर्क आहे 14 15 16 17 आणि 18 ह्यांची तुम्हाला काय करायची आहे? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची आहे. फक्तच लिहायची नाही तर जसं मी केलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही मला नोटबुकमध्ये तुम्ही लिहून तुमचे फोटोज मला व्हॉट्सॲपवरती सेंड करायचे. तुमचे फोटो म्हणजे जे होमवर्क तुम्ही करणार आहे त्याचे फोटो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजलेल्या असाव्यात. ओके नाही. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. ओके. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.